नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे। हवामानात काय बदल होत आहेत आणि त्याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार या संदर्भातील सविस्तर अंदाज आपण पाहणार आहोत। समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतोत आपण मध्य भारतावर आणि थोडं पश्चिम भारतामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे हलके ढग आहेत। मात्र महाराष्ट्रावर सध्याचा प्रभाव कमी आहे। आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली भागामध्ये थोडं कमी दाबाचं वातावरण आणि एक चक्राकार स्थिती असल्यामुळे या ठिकाणी ढगाळ परिस्थिती अधूनमधून तयार होते आहे। 5 आणि 6 तारखेला फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये JFS मॉडेलने दाखवलेलं नाही। वातावरणात जो बदल होतोय तो साधारण 7 तारखेपासून सुरू होतोय। विदर्भात थोडी पावसाळी परिस्थिती 7 तारखेला सुरू होईल। सुरुवातीला 8 तारखेला विदर्भ मराठवाड्यामध्ये याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे। 9 तारखेला दक्षिण भारताच्या दिशेने म्हणजे केरळ ते जवळपास गोव्यापर्यंत पावसाळी वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल। JFS मॉडेलनुसार उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, केरळपर्यंतची किनारपट्टी या भागात पावसाळी वातावरण 11 तारखेला असणार आहे। मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागात देखील पावसाळी वातावरण 11 तारखेला असण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण संपूर्ण महाराष्ट्र हे 12 तारखेला व्यापण्याची शक्यता आहे। 13 तारखेला हे वातावरणाचं सातत्य राहण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात पावसास अनुकूल असं वातावरण 14 तारखेलाही असणार आहे। उत्तर भारतात एक WD सरकतोय तर दक्षिण भारतात श्रीलंकेच्या दरम्यान एक कमी दाब आहे। त्यामुळे महाराष्ट्रात ट्रफलाईन तयार होण्याकरता अतिशय अनुकूल वातावरण आहे। या मॉडेलने म्हणजेच ECMWF मॉडेलने महाराष्ट्रामध्ये 5 तारखेला पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही। पूर्व विदर्भात 7 तारखेला थोडं पावसाळी वातावरणाची शक्यता वाटते आहे। 8 तारखेला हे वातावरण वाढण्याचा अंदाज विदर्भाच्या दिशेने कायम आहे। 9 तारखेला विदर्भावर याचा प्रभाव वाढून मराठवाड्याकडे ते सरकण्याची शक्यता आहे। 11 तारखेला महाराष्ट्रात पावसाळी जोर अजून वाढण्याची शक्यता असून जोरदार पाऊस मराठवाडा विदर्भात होण्याची शक्यता आहे। हे वातावरण 12 तारखेला दाखवलं जात आहे। मात्र 12 तारखेला एक वातावरणीय बदल म्हणजे उत्तर भारतात WD, दक्षिण भारतात कमी दाब असे एक नवीन वातावरण तयार होईल। त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाळी वातावरणास आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान केरळमध्ये पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे। जोरदार पावसाचं वातावरण संपूर्ण भारतामध्ये बहुतांश राज्यात 14 तारखेला असण्याची शक्यता आहे। 15 तारखेला हे वातावरण थोडं पूर्वेला सरकण्याचा अंदाज हे मॉडेल दाखवू लागलं आहे। 15-16ला विदर्भात मोठं पावसाळी वातावरण राहू शकतं असा सध्या अंदाज आहे। 17 तारखेला वातावरण पूर्वेला सरकण्याची शक्यता आहे। आता भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सातत्याने पावसाळी परिस्थिती राहू शकते। भाग बदलत पाऊस पडू शकतो। मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार हा अवकाळी स्वरूपाने पूर्व मोसमी असल्यामुळे मेघगर्जनेसह हा पाऊस पडण्याची शक्यता राहील। काही भागात हलक्या स्वरूपाची गारपीट देखील होऊ शकते कारण WDचा प्रभाव या वातावरणावर अजून कायम आहे। सांगली, सोलापूर जवळ तयार होणारी चक्राकार स्थिती अजून कायम आहे। हलक्या स्वरूपाचा कमी दाब या भागात सातत्याने तयार होतोय। 1001, 1008, 1007, 1005, 1002 पर्यंत हा हवेचा दाब या ठिकाणी तयार होतोय आणि त्यामुळे बदलत्या हवामानामुळे महाराष्ट्रात पावसास पोषक अशा प्रकारचं वातावरण बनत जात आहे। आपण बघतो की या भागातच हा कमी दाब सातत्याने निर्माण होतोय। त्यामुळे ही चक्राकार स्थिती महाराष्ट्रात पाऊस देऊन जाईल कारण दोन्ही समुद्रातून ढग खेचले जात आहेत आणि पर्यायाने महाराष्ट्रात मोठं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज कायम आहे। सोलापूरच्या आजूबाजूने एक कमी दाबाचं क्षेत्र सातत्याने तयार होतोय। त्यामुळे या ठिकाणी ढगाळ परिस्थिती 5 आणि 6 तारखेला राहील। वातावरणात 7 तारखेला बदल व्हायला सुरुवात होईल। 7 तारखेला विदर्भाच्या दिशेने थोडं पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे। 8 तारखेला हे वातावरण महाराष्ट्राच्या इतर भागात म्हणजे काही विदर्भात तर काही मराठवाड्यातही तयार होऊ शकतं। हळूहळू हे वातावरण
महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात म्हणजे मराठवाड्याच्या किंवा उत्तर महाराष्ट्राच्या पश्चिम विदर्भाच्या भागातही तयार होईल. त्यामुळे यामध्ये काही ठिकाणी हलकी गारपीट होण्याची शक्यता आहे. सोलापूर लातूरला देखील 9 तारखेला रात्री पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे. आपण या वातावरणात कसा बदल होत जातोय ते बघतो. सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड, अहमदनगरच्या काही भागात, जळगाव, बुलढाणा, अकोल्याच्या काही भागामध्ये, छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या काही भागामध्ये आपण पावसाळी वातावरण 10 तारखेला बघतो. हे वातावरण 11 तारखेलाही राहण्याची शक्यता कायम आहे. आपण बघतोय महाराष्ट्रात हे पावसाळी वातावरण सातत्याने वाढत जाणार आहे.